तुकाराम महाराज तर काय कर्ज होता म्हणजे जेवढे काही पैसे वगैरे दिले त्याची कर्ज खत त्यांनी आपले 2 वाडे भरलेले त्या वाड्यात असणार ती कर्ज खते आहेत ना ती नेऊन अगोदर इंद्रायणीमध्ये बुडव कोणाचे काही शिल्लक राहता उपयोगाचे नाहीत कागदपत्र असं जेव्हा घडे मनाने ठरवलंय ना बापाचा पैसा आहे मला काही करायचं नाही बँकेचा पैसा मी जर सोपा सोडलाच नाही तर येईल का नाही येणार मला उठून तिथपर्यंत जावं लागेल सगळी खटापट करून ते अगोदर सगळं माझ्या नावावर करावं लागेल नंतर ते मला काढता येतील नंतर त्याचा उपभोग घेता येईल मग या सगळ्या गोष्टी असं करायला मुळात मला सगळ्या गोष्टीचं ज्ञान हवंय फक्त आपण जगणार आहोत तो परमेश्वराच्या इच्छेवर परमेश्वराच्या कृपेवरती माझा तो आहे आणि त्याच्यावरून मला राहायचं नाहीये प्रत्येक क्षणाक्षणाला त्याच्या नावापासून त्याने एकही क्षण घालवलेला नाही या तुकाराम महाराजांच्या अशा वागण्यामुळं भगवंताचं जास्तीत जास्त प्रेम कोणावर दडलं असेल तर त्यांच्या बायकोवर होते कारण ज्याच्या नादी आपला नवरा लागला त्याला त्यांनी वारंवार दूषणं दिली आहेत म्हणजे ते पांडुरंगाला वारंवार दूषणं देताना काय घडलंय हो कारण भक्ती सुद्धा 2 प्रकारची आहे एक स्वतः केलेली भक्ती म्हणजे सद्भावानं आणि दुसरी विरोध भक्ती भगवंताला प्रेमच दिसलं होतं म्हणून तर आवली भंडारा डोंगरावरती तुकाराम महाराजांना काय रसनो हे डोंगर काय फुललासी वरली अंगा डोंगा परी रसनो हे
वाकडा वागत असलो तरी पांडुरंगा तुझ्याबद्दलचा माझ्या अंतर्यामी जो भाव आहे ना तो कसा आहे. गाव बोलाची भिंत कोसळली आणि त्या खाली गतप्राण झालेल्या या चोख्याची जेव्हा जी हाड होती ना ती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. म्हणजे काय अंतर्यामीचा भाव असेल. पद्य करते हे सांगताय. राम नाम निरंतर वाचे निज पदी जे स्थिरले. नित्य भगवंताचं नाम आपल्या मुखात आहे आणि जो त्याच्या पायापर्यंत जाऊन पोहोचलाय त्याला कशाची भीती नाही. एक दृष्टांत सांगतो. यापूर्वी ऐकलं असेल सुद्धा किमान, कारण खूप वर्ष झाली आपण कीर्तन येतो ऐकतो. एकदा एक कोळी मासे पकडायला गेला आणि त्यानं आपल्या हातातलं जाळं फेकलं पाण्यात. त्या फेकलेल्या जाळ्यात काही मासे अडकले. त्याने ते घेतले आणि तो घरी आला. काही मासे त्या जाळ्याच्या बाहेर गेले. बाहेर गेले आणि ते राहिलेले मासे विचार करतायत की आपल्यातले काही जण हरवले म्हणजे त्या कोळ्याने पकडून घेऊन गेलाय. नेमकं असं का होतंय का होतंय असं तो रोज यायचा. त्याचा तो व्यवसायच होता. त्यामुळं असे काही जण हरवायला लागले. तो पकडून नेऊ लागला तिथे. मग राहिलेल्या काही एक गट असा होता की त्यांच्या गटातील ते मासे तसेच्या तसे होते. त्यातला कुणीच हरवला नाही, कुणीच कोळ्यानं पकडलेला नाही. म्हणजे राहिलेले होते ना रोज पळायचे ते त्या गटाकडे गेले आणि त्यांनी त्या राहिलेल्या गटातील सगळ्या समूहाच्या एकत्र राहिलेल्या माणसांना विचारलं, बाबा रे तुमच्यातला कुणीच कसा पकडला जात नाहीये. त्याबरोबर त्या समूहातील जो जाणकार होता ना जाणता त्याने सांगितलं की जसं रोज घडतंय ना तसं उद्या सुद्धा घडणार आहे. तो कोळी उद्या पण येणार आहे. तेव्हा उद्या जेव्हा तो येईल ना तेव्हा तुम्ही विखुरले न जाता तुम्ही आमच्या गटात या. काय करा? आमच्या गटात या. म्हणजे तुम्हाला कळेल आमच्यातला कोण कसा त्याला सापडत नाही. ते ठरलं. दुसऱ्या दिवशी सुप्रभाती तो कोळी आपल्या हातातील जाळ घेऊन आला. तो पाण्यात उतरला आणि तो पाण्यात उतरता क्षणी ते जाळ काय करतोय नीट करतोय हातावर. असं हातावर घेऊन ते टाकावं लागतं, लांब फेकावं लागतं. ते नीट करतोय. एवढ्यात त्यांना कळलं. ते त्या गटात गेले राहिलेले आणि त्या गटातील सगळे आणि हे पटपट पटपट पुढच्या दिशेने आले आणि यानं जाळ फेकलं, फोडलं तर काहीच नाही. 1 2 3 वेळा असा प्रयत्न केला. त्या कोळ्याला वाटलं की मासे पकडून पकडून संपले आणि तो निघून गेला. तेव्हा जे राहिले होते आणि त्या गटात जाऊन मिळाले होते त्यांनी त्या महत्वाचा जो जाणता होता ना त्याला त्याचे आभार व्यक्त केले. का आभार व्यक्त केले? कारण त्यांना एकच दिशा दिली होती. आपल्या बरोबर या म्हटलं होतं. या म्हटल्याबरोबर ते त्याच्या बरोबर गेले होते. ते गेले होते कुठे? तो कोळी होता ना उतरला ना त्याच्या पायाजवळ होते ते सगळे मासे. जवळ पायाजवळ. कारण कोळी आपल्या हातातलं जे जाळं असतं ना ते कधी पायाकडे टाकतो का? असं नाही. काय करतो? लांब टाकतो नाही का? आणि लांब जाळं टाकल्यामुळे लांब जे असायचे ना ते जाळ्यात अडकायचे, पण पायाकडे जे राहायचे ना ते त्यात सुटायचे. आता हे यांच्या सानिध्यात येऊन पायाकडे राहिल्यामुळे सुटले होते. या दृष्टांताचं तात्पर्य एवढं आहे
की जे निजपदी स्थिरले, त्याच्या पायाकडे जे देऊन थांबले ते या भवसागरामध्ये तरले. आता आपण कुठं जायचं हे आपलं आपण ठरवायचंय. या उत्सवाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम आहेत, विविध कार्यक्रम आहेत प्रत्येक ठिकाणी. मग जो तो त्या पद्धतीनं त्या बाजूला निघून जातो. पण त्याचं काय, तो कसा आहे, त्याच्याकडं कसं गेल्यानंतर तो आपल्याकडं येतो हे ज्याला कळलं तो भगवत भक्ती, कीर्तन, प्रवचन याकडंच येणार. कारण या गादीच्या मालकाने त्याला प्रश्न विचारला, सांग देवा, मी तुला शोधतोय, तू कुठं असशील ते तुझा पत्ता सांगशील का? त्यावर भगवंत देवर्षी नारद मुनींना सांगतोय, काय म्हणाला? नाहम वसामि वैकुंठे, मी वैकुंठात नाही. आता विचारतायत कुठे? वैकुंठातच विचारतायत नारद मुनी त्यांना. पण नारद मुनींना भगवंत सांगतायत, मी वैकुंठात राहत नाही. नाहम वसामि वैकुंठे नाहम योगी हृदयो. ते कितीतरी काळ जे तप धारणा करतायत त्यांच्याकडे सुद्धा मी नाहीये. तिकडं योगी मुनींकडे सुद्धा असं वाटत असेल तर त्यांच्या सानिध्यात आहे म्हणून, तर तिकडे सुद्धा नाहीये. नारदाला प्रश्न पडला, आणि नेमकं आहेच तरी कुठं? नाहम वसामि वैकुंठे नाहम योगी हृदये मद भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदः. गोपाल कृष्ण भगवान, जिथं माझे भक्त भजन पूजन कीर्तन करतात त्या ठिकाणी मी आहे. आणि जिथं धागडदेंगा चालतो तिथं देव आहे का त्याचा आपण विचार करायचा आणि त्या बाजूला जायचं. मूळ पद्यामध्ये आपले पद्य करते सुद्धा हेच सांगतायत की निजपदी जे स्थिरले ते मानव भाव बळे तरले. दास म्हणे सुख सागर डोही ऐक्यपणे विरले. आता मात्र भव तिथं सुख हा शब्द वापरला. सुख सागर, भवसागर, भव म्हणजे दुःख, आणि भव हा शब्दाचा एक अर्थ शंख सुद्धा असा आहे. तर इथं भव म्हणजे दुःख या पद्यामध्ये वापरलेला पहिला शब्द. पण नंतर शेवटी म्हणतायत समर्थ की सुख सागर डोही. आपल्याला कोणत्या नौकेत बसायला आवडेल, सुखाच्या की दुःखाच्या? सुखाच्या नौकेत बसण्याकरिता हा सगळा खटाटोप चाललाय. आपण कशाला भगवंताच्या जवळ येतो? कधी दुःख मागायला कोणी आलेला इथं अणाव गावामध्ये आहे, आला बाबा आणि श्रीफळ अर्पण केलं, रामेश्वराला सांगितलं जेवढं जमेल तेवढं दुःख माझ्या पदरात घाल, असं एखादं गारणं घाला पुजारी, असं म्हणणार कोणी असेल तर सांगा. जो भक्त, जो भाविक देवाकडे येतो तो आपल्या प्रपंचातील दुःख निवारून सुख पदरात पडावं याच इच्छेने येतो. आणि सुख सागर, त्या सुखाच्या नौकेत बसायचं आहे असं वाटत असेल तर ऐक्यपणे विरले. कसे त्याच्या जवळ कसं गेलं पाहिजे? ऐक्यपणानं गेलं पाहिजे. अंतर्यामी कुठच्याही प्रकारचा काय लवलेश सुद्धा असता कामाने संशय नको. संशय असला की काय झालं, सगळं निपटून गेलं, काही शिल्लक राहणार नाही. संशयामुळे फार उतळ होता तो. एक ब्राह्मण होता, ब्राह्मण, आणि फार दरिद्री होता तो, काहीच नव्हतं पदरात. बायको म्हणाले, हो काहीतरी करा, उपासमारीचे दिवस येतील पुढे, काहीतरी करा. म्हणून त्याने शेवटी काय केलं, तो म्हणाला आपल्याला भिक्षुकी काही जमत नाही, एखादा व्यवसाय करूया. म्हणून त्यानं मसाल्याचा व्यवसाय केला आणि परदेशात गेला मसाल्याचा व्यवसाय करायला. तिकडे गेला तो, तिकडे रमला, भरपूर पैसे मिळाले, तिकडे कमवायला लागला. मग आणखी व्यवसायात रमला तो. असे बरेच दिवस गेले.
नवरा तिकडे ही इकडे, पण ही चांगली काय होती, गायन करणारी होती. हा व्यवसाय करायला गेला तेव्हा इकडे काय होती, झोपडी होती. बायको चांगली गायन करणारी होती त्याची. ती काय करू लागली, आपला विरंगुळा व्हावा म्हणून संध्याकाळच्या वेळेला आपल्या झोपडीच्या समोर अंगणात बसायची आणि छान गाणं म्हणायची. एवढा तिचा मधुर आवाज ना, ते गाणं ऐकायला जर तुमचा आवाज चांगला असेल ना तर पशु पक्षी सुद्धा थांबतात. माझं काही चांगलं नाही आहे तेवढा, वाटेत जाणारा माणूस सुद्धा थांबणार नाही शक्यतो, म्हणणार हे कीर्तन आहे. पंढरीनाथ तेव्हा तिथं रोज एक गायन ऐकायला कस्तुरी यायला लागली आणि गायन ऐकण्याकरिता ती थांबायची. मृग आणि हिचं गायन ऐकायचं. ते अंधुक प्रकाशात बसायचे हे हिला माहित नाही. दुसऱ्या दिवशी ती उठून जेव्हा अंगणात झाडू मारायला गेली ना, तेव्हा तो कस्तुरीचा जो खडा असतो तो तिच्याकडे असतो, तो माहित नसतो आणि ती गावावर फिरत असते. तो खडा तिथं पडलेला हिला सापडला. हिनं जवळच्या परीक्षण कर्त्याला दाखवलं तर हा अनमोल आहे हे कळलं. त्याच्यापासून मोल तिला मिळू लागले, पैसे मिळू लागले. नवरा तिकडे कमवतोय, इकडं हिनं त्यातून पैसे कमवले आणि नवरा येण्यापूर्वी काय केलं, घर बांधलं छान, झोपडीचं चांगलं घर झालं आणि ती घरात राहू लागली. आणि हे आपल्याला धन देण्याला करता तिने काय केलं, आपल्या अंगणात एक मंचक बांधला समोर आणि रोज आपला कार्यक्रम चालू ठेवला. काही वर्षानंतर नवरा घरी आला, म्हणजे परतून आला गावात आला. तो वाट बरोबर होती, पण अंगणात आला तेव्हा तो गडबडला. हे म्हणाला आपलं घर नाही, आपली काय होती, झोपडी होती. मी तर आता पैसा घेऊन येतोय, झोपडीचं घर झालं कसं, म्हणून तो मागं वळला. एवढ्यात बायकोनं हात मारले, हो थांबा, हे आपलंच घर आहे, इकडे या. बोलवून घेतलं, तो थांबला. त्यानं विचारलं रात्री झोपताना, काय ग हे सगळं हे झालं कसं. तिनं फक्त एका वाक्यात उत्तर दिलं, हे झालं याला कारण तो आहे. काय उत्तर दिलं, हे सगळं झालं याला कारण तो आहे. याचा संशय बळावला, मी नसताना तो येतो आणि हिला पैसे देऊन जातो. याचा संशय बळावला म्हणून याने विचारतो, येतो कधी, तो येतो कधी हे तुम्हाला बघायचंय. तो म्हणाले उद्या संध्याकाळी दाखवते. अरे संध्याकाळचा येतो, याचा आणखी राग बळावला. शेवटी हा म्हणाला काय ते मी बघतोच. त्यानं धनुष्य तयार केला, चांगला टोकीर बाण आणला आणि थांबला. हिनं आपला संध्याकाळी अंधुक प्रकाशामध्ये कार्यक्रम चालू केला आणि हा नित्य नियमानं येऊन बसला. अंधुक प्रकाशामध्ये लुकलुकणारे ते डोळे याने बघितले आणि हा सुद्धा चांगला नेमबाज होता. त्याने जो बाण सोडला तो जाऊन त्याच्या हाताळ्यात घुसला. तो जागच्या जागी मेला. मृग तो मेला. त्याचा आवाज थोडासा झाला. हा जाऊन बघितलं तर अरे रे फुकट गेलो म्हणाला. हा तो नव्हे तो मला वाटत होता, तो हा नव्हे. पण तो मरताना सुद्धा मृग सांगतोय काय, आता तुम्ही केलं ना, हे केलं ते केलं, पण माझं एक शेवटचं गाणं आहे ते ऐकून घेताय का, ऐका ना. शिंगकी करे शिंगोटी. काय माझं ते शिंग आहे ना, त्या मृगाची शिंग असतात बघा अशी लांब, त्याची काय कर, शिंगोटी कर. म्हणजे अशी ते लांब आपल्याला असतं, त्याला दोर बांधायचा, हातात धरायचं. शिंगकी करे शिंगोटी माऊस रांद घेता. काय कर, त्या शिंगाची शिंगोटी कर, पण माझ्या माऊस झालं तरी माझं काय कर, रांधून खा. तो
तिला सांगतोय अरे शिंगकी करे शिंगोटी मांस रांद के खा पर इस मंच पर बैठ कर धीरे धीरे बीन बजा इस मंच पर बैठ कर धीरे धीरे बीन बजा इस मंच पर बैठ कर धीरे धीरे बीन बजा काय कर मांस झालं तरी रांधून खा पण मला त्या गाण्याची सवय लागली आहे तेव्हा इथं बसून ते बीन वाजव आणि गाणं म्हण माझ्यासाठी माझा प्राण इथं तळमळे संशयामुळे काय झालं नुकसान झालं नाही का तिथं जाऊन संशय उपयोगाचा नाही तिथं जाऊन त्याच्याकडे ऐक्यपणाने विरला पाहिजे गुरून गेलं पाहिजे तेव्हा तो आपला व्हायला वेळ लागणार नाही मूळ पद्यामध्ये पद्यकृत्य सुद्धा हे सांगतात भाव बळे तरले मानव भाव बळे तरले सारा सार विचार सारा सार विचार लियो भवहा निस्तरले
थोडं भजन करू. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी कीर्तनाकरिता उभे आहेत. फक्त एक मिनिट. आणि कीर्तनाला अलोट गर्दी आहे. समर्थांची वाणी आहे ती त्या सज्जन गडावरती दुमदुमते. रामदासांची हो रामदासांची अमृत तुल्य वाणी श्रवणी येता लोचणी येत पा